हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे बुधवार आणि सुट्टी आहे मला. आज वीक ऑफ आहे माझा. तर मी सुवर्णाला सांगितलं की आज आपलं वीक ऑफ आहे, तर आज आपण घराची आपल्या साफसफाई करतो. तशी आम्ही एव्हरी 2-3 आठवड्याने नाही तर मंथली एकदा साफसफाई करतो. कारण मग म्हणजे विकली 2-3 आठवड्यातून एकदा नाही तर मग मंथली एकदा अशी साफसफाई करतो. तर ते आज करतो आहे. आता स्कायूला आम्ही सकाळ म्हणजे उठवून त्याला रेडी केलं. आणि त्याला सगळं नाश्ता सगळा दिला त्याचा. आणि त्याला आता पाठवलं आहे शुभमच्या घरी, काकींकडे. ओके, काकींना पण स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली, जरा खेळवा त्याला 1-2 तास तिकडे, कारण इथे मग साफसफाई चालू असेल, मग उगाच त्याला धुळीचा त्रास, परत सर्दी आणि होईल. तर आता आम्ही चालू करू साफसफाई इथून थोडे म्हणजे जसं जमेल तसं. ओके, तर चला दाखवतो आम्ही कशी साफसफाई करतो. म्हणजे जितकं जमेल तेवढं क्लीन करतो, कारण मग ते तेवढंच त्याचं स्कायू झोपतो. आणि कसं माहिती, आमचं रोडवर घर आहे हे, तर सतत गाड्या जातात. इतकी धूळ येते की म्हणजे पुसावंच लागतं ते तुम्हाला. म्हणजे किती तासाने पुसावंच लागतं. नाही पुसलं मग असं धूळ साचते आणि ते असं वाटतं की अरे यार, यांनी कधी साफसफाईच केली नाही. तर ते खूप होतं, त्यामुळे सारखं साफसफाई, ते दरवाजे पुसून घ्यावे लागतात. तर नाहीतर खूप धूळ आणि खराब होऊन जातं पूर्ण. तर म्हणून पण आता आम्ही आतल्या रूमपासून चालू करतो आहे, बेडरूमपासून मग त्याच्यानंतर मग आम्ही हॉलमध्ये जाऊ आणि मग मी एकदम एक्स्ट्रा बाहेरचं आहे ते करेन. आणि पुढे वरती ACचं कॉम्प्रेसरचं जे आहे तिथपर्यंत म्हणजे पूर्ण झाडून घेईन ते. आणि तर हे सगळं शेअर करू. नंतर मग लास्टला आम्ही किचनमध्ये जाऊ. किचन एकदम लास्टला घेऊ. बघूया आता कसं. नसेल मग किचनचं आज नाही केलं तर मी म्हटलं हिला आज करून टाका, कारण किचन सुवर्णा इझिली स्वतः पण करू शकते. पण इथे मधला रूम आणि बाहेरचा करायला मी लागतो, कारण ते मग शिडी आणि स्टूल ते सगळं कोणतरी 2 जण लागतात. पण आतला किचनचा पार्ट ती स्वतः करू शकते, असं आहे. ओके, तर चला तुम्हाला दाखवतोच आम्ही म्हणजे कसे घराची साफसफाई, हे जे आहेत ना कोणे आणि ते सगळं ते आम्ही म्हणजे साफ करू सगळं इकडून असं. ओके, तर आता सगळं म्हणजे सामान आम्ही थोडंसं आत ठेवतो आहे, पिलो आणि हे ते बेडशीट आणि हे सगळं. ओके, तर चला स्टेटून तुम्हाला दाखवतो. ओके, बाय. तर हे सुवर्णाने सजेस्ट मला सुचवलेलं की आपण जी मंथली साफसफाई करतो, आम्ही ॲक्च्युली मला जशी सुट्टी असते ना त्या सुट्टी बघून आम्ही साफसफाई करतो महिन्यातून एकदा. तर सुवर्णाने मला सुचवलं की एक काम करूया ना, आपण साफसफाई करतो ते दाखवूया आपण. जसं आपण चाळीतलं घर दाखवलं तसं आपण हे साफसफाई करतो ते पण दाखवूया ना, जर का म्हणजे इंटरेस्ट असेल किंवा दाखवू शकतो आपण. तर मी म्हटलं का नाही, चल ना करू, आपण प्रयत्न तर करू. आणि मग आम्ही असं चालू केलं साफसफाईसाठी. तर सुवर्णाचं असं म्हणणं असतं की ती खूप स्वच्छताप्रेमी आहे. तिला म्हणजे घर खूप स्वच्छ लागतं. ती म्हणजे आधी तिकडे कांदिवलीला म्हणजे तिच्या आईकडे होती तेव्हासुद्धा आणि इकडेसुद्धा म्हणजे साफसफाई तिला घर एकदम क्लीन लागतं. नसेल तर त्याशिवाय ती झोपणार देखील नाही तर बोलतात ना जेवणारसुद्धा नाही. तिला घर पूर्ण क्लीन लागतं. इवन रात्री झोपायच्या आधी पण ती सगळं साफसफाई कचरा काढणार आणि मग झोपणार. तर असं आहे. तर आधी मी इतका क्लीन नव्हतो, पण नंतर हिने मला सवय लावून घेतली आणि मग आम्ही म्हणजे आमचं कसं घर रोडवरचं आहे ना, तर मग आम्हाला तर साफसफाई करावीच लागते, कारण खूप धूळ येते आणि त्याचा इफेक्ट आहे ना आम्हा तिघांवरती होतो. स्कायूवरतीसुद्धा, माझ्यावरतीसुद्धा आणि सुवर्णावरतीसुद्धा, सर्दी किंवा काही. आणि जी सततची धूळ असते त्यामुळे मग ते स्पायडरचे जे जाळे विणतो कोळी ते तयार होतात. तर आता ड्रायरने आम्ही सगळं झाडून घेतलं आहे. ड्रायर मारला की कसं तो फोर्सने, ॲक्च्युली ब्लोवर नाही आमच्याकडे, म्हणजे मी घेणार होतो. ब्लोवरने कसं ते पटकन हवा गेली की सगळी धूळ सगळी क्लीन होऊन जाते. ब्लोअर असतो बघ, ग्रीनवाला ब्लोअर, तो वाला. तो मारला की सगळं क्लीन होऊन जातं फटाफट. आमच्याकडे आता हँडी आहे तो ड्रायर आहे, हेअर ड्रायर. तर मग आम्ही त्याच्याने क्लीन करतो, झाडून आणि त्याच्याने ते पटकन सगळं म्हणजे ब्लो करून टाकते सगळं धूळ आणि हे ते.
तर असं आता तिकडून हे केलं आहे. आता ह्या साईडला ह्या कॉर्नरमध्ये येईन आणि आता आधी फॅन हे करून घेतो. ओके चला. तर सुवर्णाचं असं हे आहे की म्हणजे तिचं म्हणणं आहे असं की आपण जर क्लीन करत राहिलं ना घर तर एक घरात पॉझिटिव्हिटी येते. तर त्यामुळे म्हणजे ते असतंच ऑब्व्हियसली, तिचं खरंच आहे ते. त्यामुळे आम्ही जरा जास्त क्लीन ठेवतो घर, म्हणजे सारखं म्हणजे. आणि स्कायू पण आणि तो सिनू त्याचा छोटा भाऊ पण येतो ना, चुलत भाऊ, तर ती दोघं असतात त्यामुळे आम्हाला ठेवावंच लागतं. ओके तर हे आम्ही असं. आणि आमचा आता कसं आम्हाला फक्त अडथळा येतो आहे त्या मोठा आमचा बेडचा. हा आमचा किंग साईज बेड आहे. तर त्याच्यामुळे थोडं हे होतं. आम्ही प्रयत्न करतो, तिला म्हटलं आहे की या दिवाळीला झालं तर आपण पॉसिबल असेल तर सोफा कम बेड घेऊ, कारण त्यामुळे कसं ते म्हणजे जागा खूप सुट्टी होईल आणि त्याच्यामध्ये स्कायला समजा खेळायला फिरायला पण थोडी जागा मिळेल आणि फक्त झोपण्यापुरतं आपण तो त्याचा बेड हे करू, असं जरा सुटसुटीत होईल घर. तर हा एक सजेशन आहे, बघू आता हे. आणि दुसरं म्हणजे आमचा जो बेड आहे त्याच्या मागे आहे ना, हा जो मोठा किंग साईज बेड आहे त्याच्या मागे स्कायू ऑलवेज रिमोट टाकतो. तर तो रिमोट आम्हाला नेहमी काढायला खूप कष्ट पडतात. तो नेहमी त्या बेडच्या पाठी मोबाईल किंवा हँगर खूप छोट्या छोट्या वस्तू टाकतो आणि मेन म्हणजे टी व्हीचा रिमोट. तर मग तो आम्हाला आहे ना, मग जर किंग साईज बेड आहे तो एवढा हेवी आहे की मला आणि सुवर्णाला नाही होत. मग पवन शुभम कोणाची तरी हेल्प घेऊन आम्हाला तो ओढावा लागतो आणि मग तो ओढून मग परत एकदा मी तो साफ करतो. आणि हे तर नेहमीच चालतं, म्हणजे दर आठवड्याला आमचं ते ओढणं असतंच बेड, कारण स्कायू तिकडे हे टाकतो म्हणून रिमोट. मग आम्हाला पवन यांना बोलून तो काढून घ्यावा लागतो. आणि सुवर्णाचं कसं आहे, तिचं म्हणजे साफसफाई तर ती करतेच म्हणजे नॉर्मलसुद्धा, परत तिला कपडे एकदम नीट लागतात आणि ती तसेच ती नेहमी मेंटेन करते वॉर्डरोब. म्हणजे तिचं एक हे पण एक असं आहे की तिला राग आला की ती सरळ कपडे म्हणजे वॉर्डरोब ठीक करायला घेते. समजा आमचं कधी थोडंसं नोकझोक किंवा थोडीशी कधी काय एका गोष्टीवरून पटलं नाही किंवा भांडणं थोडीशी झाली आणि मी समजा रागात असेल किंवा ती रागात असेल, मी ऑफिसला जातो कधी तर मग ती काय करते, तो स्वतःचा पूर्ण वॉर्डरोब आवरायला घेते, म्हणजे माझा, तिचा, स्कायूचा सगळं. आणि ती परत मग तिचं आहे की तिचं एक हे आहे की राग जरी आला तरी ती क्लीन करायला घेते घर. आता माहीत नाही पण ती का करते, पण तिची एक सवय आहे. त्यामुळे आमचं घर बघाल ना तर ऑलमोस्ट म्हणजे क्लीनच असतं बहुतेक, पण तरी पण आम्ही मंथली बोलतात ना एकदा साफसफाई करायलाच घेतो असं. आणि घरातली स्वच्छता बघून पण समजा घरी येतात आणि ते बोलतात ना की खरंच म्हणजे तुमचं खूप घर नेटनेटकं किंवा छान आहे, साफसुथरं आहे. ते ऐकून देखील बरं वाटतं आणि ते बघून म्हणजे सगळे येतात सुद्धा, आमचे भावंड सगळे बसायला आमच्या घरी. त्यामुळे एक चांगलं वाटतं, सगळे असे कॉम्प्लिमेंट देतात. तर आता थोडा ब्रेक घेतलाय, हॉल झालाय क्लीन. हां बेडरूम, सॉरी बेडरूम पूर्ण म्हणजे चारही कॉर्नर मारून घेतलेत आणि पुसून झालंय. आता खाली सगळं आपण खालचं पुसून घेईन सुवर्ण आणि आम्ही. आता आम्ही घेतलाय थोडा पाण्याचा ब्रेक, दोघं पण आता पाणी पितोय. थोडं जमलो आज. तर आज म्हटलं रेकॉर्ड करू, आज आपण आपली घरची सफाई दाखवू कसे करतो, तुमच्याबरोबर शेअर करू. हां तुमच्याबरोबर शेअर करू आम्ही कसं करतो. काय असतं, सगळ्या घरामध्ये बायकाच म्हणजे साफसफाई करतात, पण आमच्या घरी असं आम्ही मिळून करतो, दोघं पण मिळून करतो. हां कारण दोघंच असल्यामुळे मिळून करावीच लागतात थोडीफार. मग कसं तेवढंच हे होतं, हातभार लागतो आणि कामं पटापट होऊन जातात. तुमच्या जे पण व्हिडिओज बघत असतील म्हणजे पुरुष वगैरे बघत असतील, प्लीज तुमच्या घरच्या लेडीजला हेल्प करा. साफसफाईमध्ये असू दे किंवा सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही नक्की त्यांच्या हेल्प करा. तर चला आता तुला काय वाटतं, आता कुठून चालू करायचं आपण? आता हे घेतलंय, आता किचन मध्ये आता इकडचं मी सगळं क्लीन करते. बाहेर आपण जे सामान पुसून नको घेऊ, कारण ते पुसून नंतर घेऊया सगळं. फक्त आधी जी धूळ आहे ना
हा ते इकडचं झालं ना हा. आता. तर मी काय विचार करते की आहे ना आता ना बेडशीट चेंज करते, बाहेरचं सगळं इकडचं सगळं नीट क्लीन करून बाहेरचं सामान इथे करूया आणि बाहेरची साफसफाई करूया आणि किचन मी एकटी करेन. चालेल 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 तसं करू. किचन पण छोटं चल आता आपण जाऊया इकडे बाहेर हॉलमध्ये. तोपर्यंत मी सगळं हे क्लीन. हां हां चला. तर अशा प्रकारे आम्ही स्वच्छता करतो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या डेफिनेटली म्हणजे तुमच्या बायकोला किंवा वाईफला नेहमी मदत करा साफसफाईसाठी, कारण आम्ही दोघंसुद्धा मिळून अशी कामं करतो वाटून घेऊन, त्यामुळे कसं ते एकदम पटकन पण होतात. आता आम्ही साफसफाई बघितली तर म्हणजे आम्ही मनोरंजनासाठी गाणी लावतो, त्यामुळे कधी होऊन जाते साफसफाई कळतच नाही. तर तुम्हीसुद्धा म्हणजे आपण मिळून कामं केली ना अशी वाटून, तर मग ती पटकन होऊन जातात आणि कसं घर पण साफ राहत, म्हणजे आपली कामंही सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे होतात. तर अशा प्रकारचा हा आमचा साफसफाईचा व्लॉग होता. तुम्हाला जर आवडला तर आम्हाला नक्की लाईक करा, सपोर्ट करा आणि तुमच्या काही सजेशन असतील ना तेही तुम्ही द्या. भले त्या निगेटिव्ह असू दे, पॉझिटिव्ह असू दे, काही असू दे चालेल आम्हाला, आम्ही त्याचा राग नाही करणार. पण आम्ही जर सुधारायचं असेल आमच्या ह्याच्यामध्ये काही तर त्याचा नक्की प्रयत्न करू. आणि अशा प्रकारेच तुम्ही सपोर्ट करत राहा, आमचे व्हिडिओ शेअर करा. आम्हाला खूप आवडेल म्हणजे असे नवीन ब्लॉग आणायला. जसं सुवर्णाला तिला खूप आवडतं म्हणजे साफसफाईचे, तर आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला असं आवडलं तर. ओके, धन्यवाद.